नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आठवडाभरातील काही घडामोडी. शिरोळीतल्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं जमीन क्षारपड मुक्तीचं काम हाती घेतलंय. माजी आमदार सारे पाटील यांचे विचार जपण्याचं हे काम कौतुकास्पद आहे असे उद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. सारे पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर, जलतज्ञ डॉक्टर सुधीर भोंगळे, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरोळमधील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी आमदार सारे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सायंकाळी सारे पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी पोलीस महासंचालक डॉक्टर मीरा बोरवणकर, जलतज्ञ डॉक्टर सुनील भोंगळे, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सारे पाटील यांच्या आठवणी जागवल्या. शेतकऱ्याचं भलं व्हावं यासाठी सारे पाटील आयुष्यभर काम करत राहिले. आता दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्तीचं काम हाती घेतलं असून ते सुद्धा कौतुकास्पद आहे. राज्य शासनानं क्षारपड मुक्तीसाठी अनुदान देण्याची गरज आहे असं चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी पोलीस महासंचालक डॉक्टर मीरा बोरवणकर, राही सरनोबत यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्यकारी संचालक M.V. पाटील, संचालक अनिल कुमार यादव, अनंत धनवडे, नासिर खान पठाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त हालोंडी इथल्या वीर महिला मंडळानं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिराचा शुभारंभ भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील हालोंडे इथं भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त जैन समाज आणि वीर महिला मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. इथल्या जैन मंदिरातील भगवान महावीर यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. दुपारी 12 वाजता जन्मकल्याण सोहळा झाला. दरम्यान वीर महिला मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचा प्रारंभ भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप पाटील, JB पाटील, उपसरपंच महावीर पाटील, सुनील पाटील, गुंडा पाटील, वीर महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, प्रेमा घुमाई, तनुजा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उद्योगपती किरण जयकुमार पाटील यांनीही रक्तदान शिबिराला भेट दिली. संकलित झालेल्या रक्ताच्या बॅग अर्पण ब्लड बँकेला देण्यात आल्या. राधानगरी इथल्या सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना 50 कोटी 17 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळवून दिलंय. सुमारे 15,684 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालाय. राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विकास सेवा संस्था आणि शेतकऱ्यांसाठी शासकीय अनुदान देण्यासाठी पाठपुरावा केला जातोय. तालुक्यात 420 सहकारी संस्था असून 199 विकास सेवा सोसायट्या आहेत, तर 64 पतसंस्था, 50 पाणीपुरवठा संस्था आणि 10 मजूर संस्था आहेत. सहाय्यक निबंधक नारायण परजने यांनी राधानगरी सहाय्यक निबंधक कार्यालयाची तपासणी केली. सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या तत्परतेमुळे तालुक्यातील 15,684 शेतकऱ्यांना 50 कोटी 17 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालंय. अजून 1,000 शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या कामात सागर रानमाळे, वर्षा भोई, भाग्यश्री देशमुख, राजेंद्र फासके, रामचंद्र पाटील, संभाजी थोरवत यांनी योगदान दिलंय. 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्या दाम्पत्याला मूल झालं आणि त्याच दिवशी मुलगी दत्तक मिळाल्याचाही निरोप आला. या दुहेरी आनंदात नागावमधील रोहित आणि जान्हवी काटे कुटुंबानं ढोल ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढून दोन्ही अपत्यांचं जंगी स्वागत केलं. विशेष म्हणजे स्वतःच्या पोटचं मूल आल्यानंतरही काटे दाम्पत्यानं एका मुलीला दत्तक घेतलं. मुलगी नको म्हणणाऱ्यांसाठी हे नक्कीच आदर्श उदाहरण आहे. हातकणंगले तालुक्यातील नागावमध्ये रोहित बाळासाहेब काटे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी राहतात. लग्न होऊन 14 वर्ष झाली तरी त्यांना अपत्य प्राप्ती नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय उपचार केले पण यश आलं नाही. वारंवारच्या औषधोपचारांनी जान्हवी काटे यांची तब्येत खराब होत होती. अखेर या दाम्पत्यानं मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2019 मध्ये कोल्हापुरातील बालकल्याण संकुलामध्ये मुलगी दत्तक मिळावी यासाठी नोंदणी केली. मात्र याच कालावधीत जगभर कोरोनाचं संकट आलं आणि दत्तक प्रक्रिया थांबली. कोरोनानंतर काटे कुटुंबानं पुन्हा एकदा
बालकल्याण संकुलातील कागदपत्रांची पूर्तता केली. यावेळी मुलगी दत्तक मिळण्यासाठी ते प्रतीक्षा यादीवर होते. दरम्यान जान्हवी गरोदर राहिल्या. 23 जानेवारी 2023ला जान्हवी यांना गोंडस पुत्र रत्न प्राप्त झालं. काटे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना. पण बाळाचा जन्म झाल्यापासून एका तासातच कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलातून काटे कुटुंबाला मुलगी दत्तक मिळत असल्याचा ईमेल आला. त्यामुळं काटे कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. मुलापाठोपाठ मुलगी मिळतीये याचं काटे परिवारानं स्वागतच केलं. या दोन्ही अपत्यांचं स्वागत आणि नामकरण सोहळा धूमधडाक्यात करण्याचा निर्णय काटे कुटुंबानं घेतला. त्यानुसार आज नागाव फाट्यापासून या दोन्ही बालकांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ढोल ताशा आणि कोल्हापुरातील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर झाली. बेटी को जो पहचान वही माता पिता महान, लेक वाचवा लेक वाढवा लेक घडवा अशा आशयाचे डिजिटल बोर्ड मिरवणुकीत सहभागी महिलांच्या हाती होते. तर काटे यांच्या बंगल्यामध्ये फुलांच्या पायघड्या घालून दोन्ही अपत्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. दत्तक मुलीच्या पायानं धनधान्यानं भरलेले कळस ओलांडून या बाळांचा गृहप्रवेश झाला. फुलांचा वर्षाव करून काटे कुटुंबानं पोटच्या मुलासह दत्तक मुलीचंही स्वागत केलं. आज आमच्या आयुष्यात 15 वर्षांनी हा आनंद आलेला आहे. आम्ही मूल होत नव्हतं म्हणून एक मुलगी दत्तक घ्यायचा निर्णय घेतला आणि मुलगी दत्तक घ्यायची प्रोसेस केली. 3 वर्ष झाले आम्ही ही मुलगी दत्तक घेण्याची प्रोसेस करतोय आणि ती प्रोसेस होतच असताना 2,500वर नंबर होता आमचा. तो आमचा होत आला आणि त्यातच मला राहिलं मला मुलगा झाला 23 जानेवारीला आणि 11:30 वाजता आणि 12:30 वाजता मला ही मुलगी मिळाली. हा मेल आला. ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि मुलगी सगळ्यांनीच आम्ही ह्या मुलीचं स्वागत अशा प्रकारे रथातून मिरवणूक करून केलेलं आहे आणि असंच सगळ्यांनी मुलीचं स्वागत करावं. एकीकडं मुलगी नको अशी समाजात मानसिकता वाढत आहे, तर दुसरीकडं नागावमधील काटे कुटुंबानं एका मुलाच्या जन्मानंतरही अनाथ आश्रमातील दत्तक मुलीचं तितक्याच प्रेमानं स्वागत केलं. त्यामुळंच या मिरवणुकीचं महत्त्व वेगळं आहे. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. या गुढीपाडव्याला निश्चय करू, आयुष्यभराची गुंतवणूक करू. कोल्हापुरातील वरद विनायक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड तुमच्यासाठी घेऊन येत आहे वरद विनायक पार्क हा भव्य प्रकल्प. तब्बल 12 एकर परिसरात हा प्रकल्प विस्तारला असून महानगरपालिकेच्या अगदी हद्दीलगत आहे. या प्रकल्पात 800 स्क्वेअर फुटापासून ते 6,000 स्क्वेअर फुटापर्यंत प्लॉट्स उपलब्ध आहेत. या प्रकल्पातून जाणारा आणि प्राधिकरणातून मंजूर झालेला प्रशस्त 100 फुटी रस्ता हा भविष्यात कोकण आणि कर्नाटक यांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असणार आहे. तसेच कोल्हापूर, गारगोटी, राधानगरी आणि गगनबावडा यांना जोडणारा बायपास रिंग रोड असणार आहे. तसेच 70 ते 80% पर्यंत कर्जाची सोय व आकर्षक व्याजदर. आता विचार कसला करताय? आजच बुकिंग करा, कारण मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत. चला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूक करून आपले भविष्य उज्ज्वल करूया. संपर्क 93 591 11 434 व 88 307 22 005. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता 21 ऐवजी संचालकांची संख्या 25 झाली आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. 97व्या घटना दुरुस्ती आणि पोटनियमानुसार संस्था गटातील संचालक पद रद्द झालंय, पण संचालक मंडळाच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. 21 ऐवजी आता कारखान्याला 25 संचालक मिळणार आहेत. भोगावती कारखान्याचं कार्यक्षेत्र राधानगरी आणि करवीर तालुका आहे. आता या दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी 10 संचालक मिळणार आहेत, तर उर्वरित 5 प्रतिनिधी राखीव आणि महिला गटातून येतील. जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्याचं काम टिटवे इथल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रमोद तोडकर यांनी केलंय. दुसरीच्या वर्गात शिकणारी मुलं उत्तम प्रकारे इंग्रजी लेखन वाचन करतात. विशेष म्हणजे ही मुलं इंग्रजी शब्दांच्या भेंड्या खेळतात. त्यातून सुमारे 600 ते 700 इंग्रजी शब्द प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ झाले आहेत.
आपली मुलं खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असतील तरच ती चांगली शिकतील अशी भावना अनेक पालकांच्या मनात असते. मात्र शिक्षक आणि पालकांनी ठरवलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही उत्तम प्रकारे घडवता येतं. ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं हे तिटवे इथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद तौनकर यांनी दाखवून दिलंय. या शाळेतील दुसरीच्या वर्गात शिकणारी मुलं सुद्धा फडाफड इंग्रजी वाचतात किंवा इंग्रजी लिहू शकतात. Mindless as the crow. Hi crow, I found this whistle. Is this whistle yours? No, it's not mindless as the duck. Hi duck, I found this whistle. Start. B-A-T, bat, G-O-A-D, goat, P-A-N, pen, tawa. विशेष म्हणजे या मुलांचं इंग्रजी शब्द भांडार चांगलंच वाढलंय, कारण ही मुलं चक्क इंग्रजी शब्दांच्या भेंड्या खेळतात. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला 600 ते 700 इंग्रजी शब्द पाठ आहेत. गणितामध्येही ही मुलं तयार झाली आहेत. अगदी 10,000 पर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन करू शकतात. परिणामी पालकवर्गही समाधानी आहे. या शाळेतील पहिलीपासूनची मुलं इंग्रजी वाचतात किंवा शब्द जाणतात. आमदार प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच या शाळेला भेट दिली आणि मुलांमध्ये इंग्रजी शब्दांच्या भेंड्या लावल्या. मुलांनी अगदी सहजरित्या इंग्रजी शब्द बोलून दाखवले. विशेष म्हणजे या मुलांनी आपल्या इंग्रजी शब्द भांडाराबद्दल आत्मविश्वास दाखवलाय. जे कोणी इंग्रजी शब्दांच्या भेंड्यामध्ये 1 तासाच्या आत हरवेल त्यांना 1,000 रुपयांचं बक्षीस देऊ असं चॅलेंज या मुलांनी दिलंय. वर्गशिक्षक प्रमोद तौनकर यांना आपल्या विद्यार्थ्यांबद्दल सार्थ अभिमान आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि शिकण्याची इच्छा असेल तर यश नक्की मिळतं असं त्यांनी बोलून दाखवलंय. इयत्ता दुसरीची मुलं आज इंग्रजीचे जवळजवळ 600 ते 700 शब्द पाठ आहेत आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास इंग्रजीच्या भेंड्यामध्ये ते कोणालाही हरवू शकतात, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. इंग्रजीचं श्रुतलेखन करतात आणि इंग्रजी मराठीमध्ये एखादं वाक्य सांगितलं तर ते ट्रान्सलेट ते इंग्रजीमध्ये करतात. इतकी आम्ही प्रयत्न जवळजवळ जुलैपासून इयत्ता पहिलीत असल्यापासून या मुलांना दोन्ही भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातूनच एक सुंदर असं रूप निर्माण झालं. जवळजवळ 1,000 शिक्षक कमी असताना सुद्धा कोल्हापूर जिल्हा हा NMMSमध्ये शिष्यवृत्तीमध्ये आसरमध्ये इथल्या शिक्षकांनी अहोरात्र कष्टाने प्रथम क्रमांकावरती आणलेला आहे. पण काही लोक जिल्हा परिषद शाळा बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहेत, आखत आहेत. त्यांच्यासाठी खरं तर ही विद्यामंदिर तिटवी शाळा अगदी आपण सर्वांनी भेट देण्या इतकी पहिलीपासून अगदी 8वीपर्यंतच्या सगळेच वर्ग हे आपल्याला खरोखर पाहण्यासारखे आहेत. जिल्हा परिषदेच्या इतर शाळांनी सुद्धा या शाळेचा आदर्श घेतला पाहिजे. या शाळेच्या काही खोल्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र परिस्थिती कशीही असो, अध्यापन आणि अध्ययन करण्याची तळमळ असेल तर चांगले विद्यार्थी घडवता येतात हे तिटवेतील शाळेनं दाखवून दिलंय. बी न्यूजसाठी तिटवेहून श्रीकांत जाधव. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं आशा वर्कर्स महिलांसाठी आषाढी उपक्रम राबवण्यात आला. स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचं आरोग्य जपण्यासाठी राबणाऱ्या आशा वर्कर्सच्या कामाचं तालुका वैद्यकीय अधिकारी RR शेट्टे यांनी कौतुक केलं. राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं गुडाळ इथं आशा डे कार्यक्रम घेण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी RR शेट्टे यांच्या उपस्थितीत क्षयरोग मुक्तीसाठी प्रबोधन रॅली काढण्यात आली. आशा वर्कर्स महिला रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. तारळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्सनी लेक वाचवा या थीमवर पथनाट्य सादर केलं. स्त्रीभ्रूण हत्या करू नये असा संदेश देण्यात आला. यावेळी महिला गीतं, भक्तिगीतं, शिवाजी महाराजांचा पोवाडा, संगीत खुर्ची असे कार्यक्रम पार पडले. गटविकास अधिकारी संदीप भंडारे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी RR शेट्टे यांनी आशा वर्कर्सच्या कामांचं कौतुक केलं. ग्रामीण नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आशा वर्कर्स खऱ्या अर्थानं आरोग्यदूत आहेत असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी RS पाटील, HM मोहिते, KD पाटील, प्रवीण कवडे, वनिता पाटील, ज्योती कांबळे उपस्थित होत्या. राधानगरी तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलंय. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. हिरवाईने नटलेल्या आकनूर परिसरातील निसर्ग फार्म हाऊस पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
राधानगरी तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलाय. दाजीपूर अभयारण्य आणि गर्द झाडीनं नटलेला हा तालुका पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय. शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, काळम्मावाडी, तुळशी जलाशयाबरोबर दाजीपूर अभयारण्य ही ठिकाणं पर्यटकांना अक्षरशः खेचून आणतात. खिंडी वरवड्याच्या डोंगर माथ्यावर आकनूर हद्दीतील निसर्ग फार्म हाऊसला पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. निसर्गरम्य परिसर, एका बाजूला कालव्यातून वाहणारं निळशार पाणी तर दुसऱ्या बाजूला हिरवाईनं नटलेला मनमोहक परिसर इथं अनुभवता येतो. शुद्ध हवेत जंगल सफर करताना पशुपक्ष्यांचंही दर्शन मिळतं. त्यामुळं राधानगरी तालुक्याकडं आणि विशेषतः निसर्ग फार्म हाऊसकडं पर्यटक आवर्जून येत आहेत. कौटुंबिक कार्यक्रम आणि मित्रमंडळींच्या गेट टुगेदरमुळं हा परिसर गर्दीनं फुललेला असतो. आता तर करवंद, अळू, आंबा, काजू, फणस अशा फळांचा आणि रानमेव्याचा आस्वाद या परिसरात मिळतोय. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणारं विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. नामांकित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साईड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट मातोश्रीहोमिओपॅथी.com. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. पंचगंगा नदीच्या पात्रात जलपर्णी वाढली आहे, त्यामुळे जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेने जलपर्णी मुक्तीसाठी तणनाशक वापरण्याचा प्रस्ताव तयार केलाय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास नदी जलपर्णी मुक्त होऊ शकते. पंचगंगा नदीच्या उगमापासून रुसियावाडीपर्यंतच्या अनेक गावातील मैला मिश्रित आणि औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळतं. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय. उन्हाळा सुरू झाला की दरवर्षी पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी वाढते. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. परिणामी मासे आणि जलचर मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही वाढतं. शिवाय नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे शेती नापीक होण्याचं प्रमाणही वाढले. पंचगंगा जलपर्णी मुक्त करणं हे प्रशासनासमोरील मोठं आव्हान बनलंय. दरम्यान उल्हास नदी आणि संभाजीनगरमधील एका तलावातही जलपर्णी प्रचंड वाढली होती. त्यावर तणनाशक फवारणी करून नदी आणि तलाव जलपर्णी मुक्त करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही इचलकरंजी हद्दीतील 3 किलोमीटर अंतराचं पंचगंगा नदीपात्र जलपर्णी मुक्त करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. तो मान्यतेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा खात्याकडे पाठवलाय. त्यासाठी केवळ 4.5 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे तणनाशक मारल्यावर 4 ते 6 दिवसात जलपर्णी वाळण्याची प्रक्रिया सुरू होते. शिवाय पाण्यावर कसलाही परिणाम होत नाही. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर कोल्हापूर ते नृसिंहवाडीपर्यंतचं पंचगंगा नदीपात्र जलपर्णी मुक्त होईल. त्यामुळे या प्रस्तावाच्या मान्यतेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलं होतं. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध बाला रफिक शेख यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी कुस्ती झाली. हर्षवर्धन सदगीरनं 19व्या मिनिटाला झोळी डावावर बाला रफिक शेखला चितपट केलं. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं मैदान झालं. महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख यांच्यातील लढतीला हिंद केसरी दीनानाथ सिंह, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, पैलवान संभाजीराव पाटील, बाजीराव खाडे उपस्थित होते. कुस्तीच्या 7व्या मिनिटाला बाला रफिकनं सदगीरवर ताबा मिळवला. मात्र सदगीरनं चपळाईनं सुटका करून घेतली. पुन्हा एकेरी पट काढत सदगीरनं बाला रफिक शेखवर ताबा घेतला. कुस्तीच्या 19व्या मिनिटाला झोळी डावावर हर्षवर्धन सदगीरनं बाला रफिक शेखवर विजय मिळवला. दुसरी कुस्ती सांगरूळ केसरी किताबासाठी झाली.
उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप आणि उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात खडाखडीनं सुरुवात झाली. दोन्ही पैलवान आखाड्याच्या बाहेर पडले आणि दोघेही जखमी झाल्यानं ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. सेवा दलाच्या अभिजित कसोटेनं पैलवान सचिन पाटीलवर एकलंगी डावानं विजय मिळवला, तर पैलवान केदार खाडे, पैलवान साई सुतार, पैलवान अनुज घुंगुरकर, पैलवान शुभम खाडे, धैर्यशील लोंढे, अमर खाडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले. 100वर अधिक कुस्त्या झालेल्या या मैदानात आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, बीएच पाटील, हिंदूराव तोडकर, सुभाष पाटील, रंगराव कळंत्रे, उत्तम पाटील, शिवाजीराव खाडे, कृष्णात चाबूक उपस्थित होते. जयसिंगपूर इथल्या एसटी बसस्थानक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दलित संघटनांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जयसिंगपूर इथल्या एसटी बसस्थानक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी होती आहे. आंबेडकरी संघटनांच्या वतीनं याप्रश्नी नगरपालिका आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मागणीचं निवेदन मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी आणि आमदार यड्रावकर यांना स्वतंत्रपणे देण्यात आलं. आंदोलनात विजय पवार, सुभाष सामंत, संजय शिंदे, सुरेश कांबळे, तेजस अलासे यांच्यासह दलित बांधव सहभागी झाले होते. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांची देशातील सहवीज प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या को जनरेशन असोसिएशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत के.पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांची को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल के.पी. पाटील यांचा बिद्री कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. सहवीज प्रकल्पासाठी आवश्यक तरतुदी आणि ऊस दर देण्यासाठी मिळणाऱ्या पाठबळाबद्दल के.पी. पाटील यांनी माहिती दिली. सहवीज प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सुमारे 200 रुपये जादा दर देता येत असल्याचं के.पी. पाटील यांनी सांगितलं. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, धनाजीराव देसाई, प्रवीण भोसले, श्रीपती पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, अशोक कांबळे, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले, सेक्रेटरी एस.जी. किल्लेदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.